नमस्कार, मी अमोल जोशी. राजकीय शोलेला सुरुवात करण्यापूर्वी नागपूरहून एक मोठी बातमी येते आहे. 7 ते 7:30च्या दरम्यान मोठ्या संख्येनं नागपूरमध्ये एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली आणि त्यानंतर 2 गटामध्ये या ठिकाणी राडा झाल्याचं चित्र आहे. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटाने सुद्धा घोषणाबाजी सुरू केली. नागपूरच्या चिटणीस काय घडलं याचा आढावा आपण घेऊया. नागपूरच्या शिवाजी चौकातली ही घटना आहे. 2 गटात मोठा राडा झाला. नागपूरमधली ही दृश्य. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळं केलं आणि सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेनं मागे ढकलण्यात आलेलं आहे. नागपूरमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण बघतो आहोत. 2 गटात झालेल्या राड्याची. या सगळ्या राड्याला दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाची सुद्धा पार्श्वभूमी आहे. या आंदोलनानंतर एक प्रकारचा जो रोष निर्माण झालेला होता त्याच्यातून घोषणाबाजीला सुरुवात झाली आणि त्यामुळे दोन्ही गटांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यातून हा तणाव वाढत गेला. अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, नेमकं काय घडतंय? मंगेश रजत वशिष्ठ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया. या ठिकाणी सध्या एक तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2 गटामध्ये सध्या प्रचंड दगडफेक देखील झाल्याची माहिती समोर येते आहे आणि 2 गटांमध्ये सुरुवातीला घोषणा युद्धाने या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली आणि बघता बघता राडेबाजीचं स्वरूप या सगळ्या संघर्षांनी घेतलेलं आहे. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. पोलिसांनी पाचारण केलेलं आहे आणि घोषणाबाजी करणाऱ्या 2 गटांना वेगवेगळं करण्यात सुद्धा सध्या पोलिसांना यश आल्याचं दिसतंय. मात्र अजूनही तणावाची परिस्थिती आहे. मोठ्या संख्येने पोलीस कुमक या ठिकाणी दाखल झालेली आहे. 2 गटामध्ये राडा झालेला आहे. नागपूरमधली ही घटना. नागपूरमध्ये 2 गटात सुरुवातीला घोषणाबाजी आणि त्यानंतर दगडफेक. शिवाजी चौक परिसरामध्ये ही घटना घडली आणि त्यानंतर आता या ठिकाणी जमलेल्या सर्व जमावाला, गर्दीला पोलिसांनी चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलत नेलेलं आहे. तर थोड्याच वेळात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ घटनास्थळी सध्या पोहोचलेले आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा या क्षणी नेमकं काय घडतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अर्थात या ठिकाणी प्रचंड तणावाची परिस्थिती आहे. दृश्यांवरून आपल्याला कल्पना येऊ शकते. रजत वशिष्ठ यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. रजत, आता तुम्ही घटनास्थळी आहात. नेमकं काय घडतंय या क्षणी त्या ठिकाणी? घटनास्थळी प्रचंड तणावाचं वातावरण आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता भालदारपुराकडे जाणारा तो रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर पोलीस जे आहेत हे थोड्या वेळापूर्वी स्थिती नियंत्रित करत होते. अचानक त्या दिशेने जोरात दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांना काही अंशी मागे यावं लागलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे महालच्या बडकस चौकाकडे जाणारा रस्ता आणि तिथे पोलिसांनी किती मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या समूहाच्या तरुणांना थांबून ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता समोरून आवाज जी येत आहे ती अश्रुधुराच्या ज्या काही नळकांड्या आहेत त्या फोडल्या जात आहेत आणि त्याचा जो आवाज आहे तो येत आहे. पोलीस असतील किंवा या परिसरात जेवढे लोक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड जळजळ या संपूर्ण अश्रुधुरामुळे होत आहे आणि आता अग्निशमन दलाची गाडी पण या ठिकाणी पोहोचली आहे आणि समोर ज्या क्रेनला आणि इतर वाहनांना आग लावण्यात आलेली आहे त्यासाठी अग्निशमन दलाची गाडी समोर जाणं आवश्यक आहे. मात्र सध्या तरी समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे आणि काही आक्रमक असलेल्या तरुणांनी तो संपूर्ण परिसर जो आहे तो काबीज करून ठेवलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीसही सध्या तरी काही अंशी मागे आले आहे. दृश्यांमध्ये तुम्ही भालदारपुरावरून चिटणीस पार्कवरून अग्रसेन चौकाकडे जाणारा जो संपूर्ण मार्ग आहे किती ठिकाणी तिथे आग जळत आहे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे वाहनांची जाळपोळ जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अजूनही स्थिती जी आहे ती नियंत्रणात नाही. पोलीस जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र दगड मोठ्या संख्येने पोलिसांवर फेकले जात आहे, भिरकावले जात आहे. त्यामुळे आधीच ही पूर्ण तयारी करून ठेवली होती का असं पण या संपूर्ण परिस्थितीला पाहून काही जे समाज विघातक लोक आहेत
त्यांनी अशी तयारी करून ठेवली होती का, असा संशय या संपूर्ण परिस्थितीला पाहून आपल्याला सध्या तरी बांधता येईल. निश्चितपणे रजत, तुम्ही या सगळ्या घटनास्थळावर आहात. तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या. अत्यंत तणावाची परिस्थिती आहे आणि या ठिकाणी तुम्ही या सगळ्याचं वार्तांकन करत आहात. मात्र ते करताना सुद्धा तुम्ही निश्चितपणे जपून हे सगळं वार्तांकन करावं असं आवाहन आहे. या सगळ्याची सुरुवात कधी झाली? दुपारच्या आंदोलनाची सुद्धा पार्श्वभूमी याला असल्याचं कळतं आहे. रजत, या ठिकाणच्या अश्रुधुराचा परिणाम आमच्या प्रतिनिधींवर सुद्धा होताना आपण पाहतो आहोत. उपस्थित या परिसरातल्या सर्वांनाच या आता अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या त्या ठिकाणी धुराचं साम्राज्य आहे, या सगळ्याचा सामना करावा लागतो आहे आणि मोठं चॅलेंज सध्या पोलीस यंत्रणेसमोर सुद्धा निर्माण झालेलं आहे. आगी लावल्या जात आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जसं आता आपल्याला रजत सांगत होता त्यानुसार